विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे इंग्लिश. चला आता सुरुवात करूया. व्हॉट इज द करेक्ट नाउन फॉर्म ऑफ द गिवन वर्ड? विविसेक्शन. विविसेक्शनचं जे नाउन फॉर्म होईल विद्यार्थी मित्रांनो ते होईल विविसेक्शनिस्ट. विविसेक्शनिस्ट. विविसेक्शनिस्ट लक्षात द्या. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द टाइप ऑफ प्रोनाउन अंडरलाईन. आय हॅव कम्प्लिटेड इट मायसेल्फ. मायसेल्फ म्हणजे इम्पेटिक प्रोनाउन आहे. आत्मवाचक आपण याला मराठीत म्हणू शकतो. आत्मवाचक सर्वनाम मायसेल्फ. आय हॅव कम्प्लिटेड मायसेल्फ ते येईल आत्मवाचकमध्ये म्हणजे इम्पेटिक. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट वर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. द हेडमास्टर टू स्पीक टू यू. हेडमास्टर हे वाणशील विद्यार्थी मित्रांनो इथं वांट्स टू स्पीक टू यू. याचं कारण म्हणजे हेडमास्टर ही तिसरी व्यक्ती आहे. तिसरी मी तो ते मध्ये येते, तो ती ते मध्ये येते, त्यामुळे ती हेडमास्टरच्या पुढे वाणशील यश लागल कधी विद्यार्थी लक्षात द्या. ही नंतर सुद्धा यश लागल, शी नंतर सुद्धा यशच लागल. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज नॉट ॲन ॲडवर्ब? फ्रिक्वेंटली, ऑलवेज, फास्ट, हॅपी. हॅपी हे ॲडवर्ब नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. फास्ट, ऑलवेज आणि फ्रिक्वेंटली हे ॲडवर्ब आहेत विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, द फादर वॉज व्हेरी अँग्री. फिल इन द ब्लँक हिज सून. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द फादर वॉज व्हेरी अँग्री विथ हिज सन. विथ इट विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा अँग्री येते, अँग्री नंतर कधीसुद्धा विथच येत असते विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, ही इज फिल इन द ब्लँक पेंटर ऑफ द डे. पिक आउट द करेक्ट आर्टिकल टू कम्प्लीट द सेंटेन्स. पेंटर रायटर याच्या अगोदर कधीसुद्धा आर्टिकल जे आहे दीस लागत असते विद्यार्थी मित्रांनो, लक्षात द्या. दी पेंटर, दी रायटर, दी स्पीकर. नेक्स्ट क्वेश्चन, दी सिलेक्ट करेक्ट सेंटेन्स ऑफ कंपॅरेटिव्ह डिग्री. ही इज एल्डेस्ट. एल्डेस्ट आलेला आहे म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री आहे विद्यार्थी मित्रांनो. ही इज दी मोर एल्डर. मोर आणि एल्डर हे मोरसुद्धा आणि ER सुद्धा असे लागत नाही विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे ही कंपॅरेटिव्ह डिग्री नाही आहे. ही इज दी एल्डर दॅन 2 ब्रदर्स. ही इज दी एल्डर असं येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. दी एल्डर असं येत नाही. दी नंतर सुद्धा कंपॅरेटिव्ह दी हा सुपरलेटिव्ह डिग्रीच्या बाबतीमध्ये येत असतो, त्यामुळे लास्ट हे याचं उत्तर होईल. ही इज दी एल्डर ऑफ दी 2 ब्रदर्स. हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात द्या. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द बेस्ट इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. डू यू सपोज यू नो बेटर दॅन युअर ओन फादर jeered his angry mother. याचं होईल विद्यार्थी मित्रांनो, his angry mother jeered and asked whether he supposed that he knew better than his own father. ask असं येणार नाही, ED लागेल त्याला, त्यामुळे हे नाही आहे. इथे बघा, he is angry jeered and asked that he supposed whether he knew better than his own father. His angry mother jeered and asked that he support. तिथं दॅट आलेला आहे त्यामुळे येणार नाही. 8च्या वाक्यात वेदर येईल. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट बघा, ही इज अँग्री मदर jeered and asked whether he supposed that he knows. इथे नोज आलेला आहे त्यामुळे नाही येणार. हे वर्तमानकाळी रूप आहे, इथे भूतकाळी पाहिजे, त्यामुळे याचं उत्तर 3 राहील विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आयडेंटिफाय द क्लॉज. द टाइम व्हेन दी बोट लिव्ज इन टू एट फिक्स. दी टाईम कशासाठी, व्हेन केव्हा, कोणत्या वेळेला. ॲडजेक्टिव्ह क्लॉज होईल विद्यार्थी मित्रांनो. व्हेन आल्यामुळे ते ॲडजेक्टिव्ह क्लॉज राहील. लेट्स हॅव अ गेम ऑफ क्रिकेट. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट टॅग क्वेश्चन टू ॲड इट टू द अबाव स्टेटमेंट. लेट्स हॅव अ गेम ऑफ क्रिकेट. शॉल वी होईल विद्यार्थी मित्रांनो. लेट्स हॅव अ गेम ऑफ क्रिकेट. शॉल वी. Next question, choose the correct sentences. Father comes home at 5 o'clock. Father comes to home at 5 o'clock. The children brought a stray kitten home. Comes to home. टू येणार नाही त्यामुळे हे होणार नाही. फादर कम होम ॲट होम बरोबर आहे आणि दी चिल्ड्रन बॉट अ स्ट्रे किचन होम. ए अँड सी दोन्ही बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, fill in the blank with the most appropriate word from the ones given below. The horse jumped over the stile. जम्प ओव्हर दी स्टाईल येईल विद्यार्थी मित्रांनो. स्टाईलचं स्पेलिंग बघा, स्टॉईल येणार नाही, स्टाईल येणार नाही, स्टाईल येणार नाही, स्टाईल STILE. विच वन ऑफ द फॉलोइंग फ्रेजेस मीन्स रेजिसाइट.
रेजिसाईड म्हणजे मर्डर ऑफ ए किंग, एका राजाचा वध करणे याला आपण रेजिसाईड असे म्हणतो असतो विद्यार्थी मित्रांनो. वन वर्ड सबस्टिट्यूशनचा हा शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द बेस्ट सिनोनिम ऑफ द फॉलोइंग वर्ड. मेन्शन, मेन्शनचा सिनोनिम होईल आपला रेफर टू होईल विद्यार्थी मित्रांनो. रेफर टू लक्षात ठेवा. ही इज व्हेरी रिजिड इन हिज ॲटिट्यूड. इफ ही वॉन्ट्स हिज वर्क डन ही ऑट टू बी अँड रेडी टू मेक ॲडजस्टमेंट. ते फ्लेक्झिबल विद्यार्थी मित्रांनो, तिला सक्सेस व्हायचं झालं तिला तिच्यानी लवचिकता ठेवावं लागेल आणि रेडी फॉर ॲडजस्टमेंटसाठी तिला रेडी राहावं लागेल असं म्हणत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच पेअर विल इन दी फ्लँक इन दी फॉलोइंग सेंटेन्सेस. वेट, थिंग्स आउट, ओली, रिंकल, रिंग, रिंग दोज वेट थिंग्स आउट, आय विल गिव्ह यू अ रिंग टू नाईट. 46 आपल्याला येईल याचं उत्तर 3 येईल विद्यार्थी मित्रांनो. रिंग, रिंग होईल विद्यार्थी मित्रांनो. इथं रिंग येईल आणि इथं रिंग येईल विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द अप्रोप्रिएट मीनिंग फॉर द अंडरलाइन फ्रेज. ही हॅज अ हॅबिट ऑफ पुटिंग द कास्ट अमॉंग द पिजियॉन्स. पुटिंग द कॅट अमॉंग द पिजियॉन्स, क्रिएटिंग द ट्रबल्स अँड कॉन्ट्रोवर्सीज असं होईल त्याचं मीनिंग विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द वर्ड क्लोजेस्ट इन मीनिंग टू द वर्ड इन कॅपिटल. He brought his angry wife some flowers, but she refused to be mollified. मॉलिफाईड साठी त्याने हे केलं, त्याला आपण पॅसिफाय म्हणू शकतो. पॅसिफाय म्हणजे शांत होते आणि मॉलिफाईड म्हणजे शांतच होते विद्यार्थी मित्रांनो. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. करेक्टली स्पेल्ड वर्ड आपण लिहून पाहिलं तर आपल्या याच्यात ॲकोमोडेट होईल विद्यार्थी मित्रांनो. ॲकोमोडेट 3 नंबर. नेक्स्ट क्वेश्चन आणि लास्ट क्वेश्चन, सजेस्ट अ सिनोनिम फॉर द अंडरलाइन वर्ड अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ब्रुस ली वॉज ॲडेप्ट इन मार्टियल आर्ट्स. निपुण, प्रोफिसंट आपण त्याला निपुण म्हणतो, प्रोफिसंट होईल. ॲडेटचं प्रोफिसंट. अशा नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा माझे चॅनल, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो.